सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली काल आपली इंजिनिअरिंगची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली. आय होप तुम्ही आत्तापर्यंत सगळ्यांनी तुमचे रँक्स चेक केले असतील. नक्की तुम्हाला किती रँक मिळाले हे सगळ्यांनी चेक केलं असेल. बट जर अजूनपर्यंत तुम्ही तुमचा रँक चेक नसेल केला तर ते तुम्ही करून घ्या. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक प्रोव्हाइड करतोय. त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला त्या तिकडे सिम्पली तुमचा ॲप्लिकेशन ID आणि तुमची डेट ऑफ बर्थ हे ते एंटर करायची आहे. सबमिट केल्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे वेगवेगळ्या प्रकारचे रँक्स दिलेले असतील. हे एक अशी तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असणार आहे. आता ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नक्की काय काय तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली असते, कोणती इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जे रँक दिले, तुम्ही आत्तापर्यंत जर मेरिट लिस्ट चेक केली असेल तर तुमच्या मेरिट लिस्टमध्ये भरपूर प्रकारचे रँक्स दिलेले असतील. स्टेट जनरल मेरिट नंबर, युनिव्हर्सिटी मेरिट नंबर, असे वेगवेगळ्या प्रकारचे रँक्स दिलेले असतील. आता ह्या रँकपैकी तुमच्यासाठी कुठला इम्पॉर्टंट रँक आहे, तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये कोणता रँक हा यूज होणार आहे, तर हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. सो प्लीज मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. आता जर आपण ह्या PDF मध्ये आलो तर तुम्ही ते चेक करू शकता की ह्या PDF मध्ये सगळी तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिलेली असते. जे पण तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन आहे हे दिलेलं असतं की तुमचा ॲप्लिकेशन ID काय आहे, तुमचं नेम काय आहे. आता ह्या पॉईंटलाच मी तुम्हाला क्लिअर करतोय की ह्या मेरिट लिस्टमध्ये जे मी तुम्हाला आता PDF दाखवतोय ह्याच्यामध्ये जे पण डिटेल्स दिलेले आहेत हे मी थोडेफार एडिट केले आहेत फॉर प्रायव्हसी रिझन्स. तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जे डिटेल्स दिले आहेत हे तुम्ही ॲक्युरेट समजू नका. हे थोडेफार मी ते एडिट केलेले आहेत. जस्ट फॉर दी रेफरन्स तुम्हाला समजवण्यासाठी ही मी PDF ह्या ते यूज करतोय. सो ह्याचे सगळ्यात पहिले तुम्हाला सगळे तुमचे डिटेल्स दिलेले असतील. तुमचा कॅन्डिडेट नेम, तुमचे जेंडर, तुमचा कॅन्डिडेट टाईप कुठला आहे, तुम्ही EWSला अप्लाय केलेत की नाही केलेत, त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेलं आहे तर हे पण तुम्हाला ह्या इथे दिलेलं असेल. आता तुमच्या मेरिट लिस्टमध्ये ना ज्या पण मुलांनी रिसिप्ट अपलोड केली असेल, कुठल्याही तुम्ही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल आणि जर तुम्ही त्या कॅटेगरीच्या कुठल्याही डॉक्युमेंटची रिसिप्ट अपलोड केली असेल तर तुम्हाला ह्या इथे काही साईन्स बघायला मिळतील. कोणाच्या डॉक्युमेंटमध्ये इथे डॉलरचं साईन तुम्हाला बघायला मिळेल. आता जर तुमच्या कॅटेगरीच्या समोर डॉलरचं साईन आलं तर तुम्हाला समजून जायचं आहे की तुम्ही त्या कॅटेगरीची कास्ट व्हॅलिडिटी रिसिप्ट अपलोड केली आहे. कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट तुम्ही अपलोड नाही केले, तुम्ही रिसिप्ट अपलोड केले तर त्याच्यामुळे तुमचं डॉलरचं साईन ह्या इथे आलेलं आहे. जर तुम्हाला ह्या इथे हॅशचं साईन आलं, ह्या इथे असं जर हॅशचं साईन आलं तर तुम्हाला समजून जायचं आहे की तुम्ही तुमच्या त्या डॉक्युमेंटची नॉन क्रिमिनलची रिसिप्ट अपलोड केली आहे, तर त्याच्यामुळे तुमच्या हॅशचं साईन ह्या इथे आलेलं आहे. सो घाबरून जाऊ नका. जर तुमच्या इथे असे काही डॉलर किंवा हॅशचं काही साईन आलं असेल, घाबरू नका. हे तुम्ही रिसिप्ट अपलोड केल्यामुळे आलेलं आहे. त्याच्यानंतर तुमची होम युनिव्हर्सिटी दिलेली असेल. तुमची होम युनिव्हर्सिटी कोणती आहे, जी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जे तुम्ही डिस्ट्रिक्ट वगैरे सिलेक्ट केलं होतं त्याच्यानंतर जी तुमची होम युनिव्हर्सिटी आली होती तर तीच तुम्हाला होम युनिव्हर्सिटी दिलेली आहे. अगेन कॅटेगरी फॉर ॲडमिशन्स, तुम्ही EWSला अप्लाय केलेत का, जर अप्लाय केलं असेल तर तुम्हाला ह्या इथे येस म्हणून लिहून आलेलं असेल. आता ह्या केसमध्ये पण जर तुम्ही EWSची रिसिप्ट अपलोड केली असेल तर तुम्हाला इथे @ सिम्बॉल बघायला मिळेल. @ सिम्बॉल आल्यानंतर तुम्हाला समजायचं आहे की तुम्ही EWSची रिसिप्ट अपलोड केली आहेत म्हणून तुम्हाला इथे @ सिम्बॉल आलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचे अजून बाकीचे डिटेल्स, तुम्ही TFWSला अप्लाय केलेत की नाही. भरपूर जणांना कन्फ्युजन होतं की दादा मी TFWSला अप्लाय नाही केलं तर मी आता काय करू शकतो, अप्लाय करू शकतो का, ग्रीव्हन्सच्या टाईम पिरियडमध्ये करू शकता. ह्याच्यावर आपण पुढे डिस्कस करणार आहोत. आता हे आपण समजून घेऊया. तर इथे तुमचे बाकीचे डिटेल्स दिलेले असतात. तुम्ही PWD कॅन्डिडेट आहात का, लिंग्विस्टिक मायनॉरिटी कुठले तुम्ही मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करता का, रिलिजियस मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करता का, हे सगळे तुमचे पर्सनल डिटेल्स आहे ते दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट, हे जेवढे पण डिटेल्स तुम्हाला इथे दिलेले आहेत हे सगळे तुम्ही व्हेरीफाय करून घ्या की जे पण तुमचे डिटेल्स आहेत हे करेक्ट आहेत की नाही आहेत. प्लस त्यासोबत जी आपल्याला CETCने मोठी PDF प्रोव्हाइड केली ज्याच्यामध्ये सगळ्या मुलांची नावं आहेत, त्याच्यामध्ये पण तुमचं नाव तुम्ही सर्च करा आणि चेक करा की त्याच्या पुढे जे पण तुमचे पर्सेंटेज दिले आहेत, तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स वगैरे दिले आहेत तर हे पण सगळं बरोबर आहे की नाही. CETCने मल्टिपल PDF प्रोव्हाइड केले आहेत. महाराष्ट्र स्टेट लेवलची प्रोव्हाइड केली आहे PCM ग्रुपसाठी, ऑल इंडिया लेवलची प्रोव्हाइड केली आहे PCM ग्रुपसाठी, सेम टू सेम PCB ग्रुपसाठी पण प्रोव्हाइड केलं आहे. महाराष्ट्र स्टेट लेवल PCB ग्रुप तर त्यांची एक प्रोव्हाइड केली आणि ऑल इंडिया लेवलची. सो जर तुम्हाला हे सगळे PDF पाहिजे असेल तर मी आपल्या ऑलरेडी टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेलं आहे. सायमल्टेनियसली कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सॲप बॉटवरती पण तुम्हाला हे PDF बघायला मिळतील. सिम्पली मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक प्रोव्हाइड केली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही त्या व्हॉट्सॲप बॉटला ॲक्सेस करू शकता. हे PDF तर तुम्हाला मिळतीलच, प्लस त्यासोबत जर तुम्हाला कट ऑफ लिस्ट वगैरे पाहिजे असेल जे ऑफिशियली CETCने प्रोव्हाइड केली आहे तर ते पण तुम्हाला व्हॉट्सॲप बॉटवरती प्रोव्हाइड केलेलं आहे. तर हे तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट नक्की यूज करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यानंतर जर आपण खाली बघितलं तर तुमचे ते एंट्रन्स एक्झामचे डिटेल्स दिलेले असतील, तुमचे MSc CETचे पर्सेंटाईल दिलेले असतील, तुमचे फिजिक्समध्ये किती पर्सेंटेज होते, मॅथमॅटिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, टोटल PCMमध्ये किती पर्सेंटेज होते हे सगळे तुम्हाला दिलेले असतील.
त्याच्याखाली जर तुम्ही JEEची एक्झाम दिली असेल तर तुमचे JEEची डिटेल्स असतील, नक्की तुमचे JEEमध्ये इंडिव्हिज्युअल सब्जेक्टमध्ये किती पर्सेंटाईल होते, टोटल तुमचे पर्सेंटाईल किती होते, तर हे सगळं तुम्हाला ह्या इथे दिलेलं असेल. त्याच्याखाली तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स दिलेले असतील, नक्की तुमचे 12वीमध्ये किती पर्सेंटेज होते, तुमचे फिजिक्समध्ये किती पर्सेंटेज आहेत, जे तुम्ही मार्क एंटर केले असतील फॉर्म फिलअप करताना त्याच्या बाजूला तुमचे पर्सेंटेजसुद्धा आलेले असतील, तर ह्याचे तुमचे पर्सेंटेज ह्याचे दिलेले असतील. त्याच्यानंतर भरपूर मुलांना ह्यामध्ये कन्फ्युजन होतात की दादा ह्याच्या मला PCM एलिजिबिलिटी मार्क्स मला 48.73% दिले आहे, तर ह्या इथे मी एलिजिबल आहे की नाही. घाबरून जाऊ नका, तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली आहे म्हणजे तुम्ही कॅप राऊंडसाठी एलिजिबल आहात. आता इथे भरपूर मुलं घाबरतात की दादा म्हणजे एवढे मार्क दिले आहेत, तेवढे मार्क मला आले पाहिजेत का. तसं काही नाही आहे, हे तुमचे जस्ट PCMमधने एलिजिबिलिटी मार्क्स ते काढून दाखवली आहे. तुम्ही सगळीजण ह्या इथे एलिजिबल आहात. जर तुमची मेरिट लिस्ट आली असेल तर तुम्ही सगळीजण एलिजिबल आहात. त्याच्यानंतर खाली आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रँक्स दिलेले आहेत. आता आपण सगळ्यात पहिले रँक समजून घेऊ, नक्की ह्या रँकचं मिनिंग काय आहे आणि कुठला रँक तुमच्या ॲडमिशनसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला दिले युअर PCM प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, म्हणजे ह्या इथे जे पण तुम्हाला रँक्स दिलेले आहेत हे सगळे तुमच्या PCM ग्रुपचे रँक्स आहेत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला दिले PCMमधलं स्टेट जनरल मेरिट नंबर. स्टेट जनरल मेरिट नंबर म्हणजे काय की ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं जेवढं पण मुलांनी CETची एक्झाम दिली होती त्या मुलांपैकी तुमचा किती रँक आला आहे, तर तो रँक तुम्हाला ह्याची दिलेला असेल. जसं की ह्या कॅन्डिडेटचा हा रँक ह्याची दिला आहे आणि त्याच्या पुढे पण दिला आहे की MSc CET PCM ग्रुपची एक्झाम त्यांनी दिली होती आणि त्याला किती पर्सेंटाईल होते, तर हे पण ह्या इथे दिलेलं आहे. अगेन मी हे मेन्शन करतो आहे, इथे मी काही डिटेल्स एडिट केलेत फॉर दी प्रायव्हसी रिझन्स. त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिले PCM युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर, म्हणजेच काय की तुम्ही ज्या पण युनिव्हर्सिटीमध्ये बिलॉंग करता, तुमची जी पण होम युनिव्हर्सिटी आहे त्या होम युनिव्हर्सिटीमधनं तुमचा किती मेरिट नंबर आला आहे, तर तो मेरिट नंबर तुम्हाला ह्या इथे दिलेला असेल. त्यासोबत तुमची होम युनिव्हर्सिटी पण मेन्शन केलेली असेल. आता जर तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीमधनं बिलॉंग करत असाल तर इथे तुम्हाला दिलेलं असेल सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. जर तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटीमधनं बिलॉंग करत असाल तर तुम्हाला इथे मुंबई युनिव्हर्सिटीमधून लिहून दिलेलं असेल आणि त्याचे रँक्स तुम्हाला पुढे दिलेले असतील. म्हणजेच काय की तुमच्या होम युनिव्हर्सिटीमधनं जेवढी पण मुलं आहेत त्यांच्यापैकी तुमचा किती रँक आला आहे, तर तो रँक तुम्हाला इथे दिलेला असेल. त्याच्या खाली तुम्हाला दिलं आहे PCM स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर. कॅटेगरी मेरिट नंबर म्हणजे काय की सपोज जर तुम्ही कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमधनं बिलॉंग करत असाल तर रिझर्व कॅटेगरीमधनं तुमचा किती रँक आला आहे, म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये त्या कॅटेगरीमधनं जेवढं पण मुलांनी अप्लाय केलं आहे त्या मुलांमधनं, त्या पर्टिक्युलर कॅटेगरीच्या मुलांमधनं तुमचा किती रँक आला आहे, तर तो रँक तुम्हाला ह्या इथे दिलेला असेल. ठीक आहे, तर तो रँक तुम्हाला इथे दिलेला असेल. त्याच्या आधी तुमची कॅटेगरी मेन्शन केलेली असेल की बाबा हा कॅन्डिडेट OBC कॅटेगरीमध्ये आहे आणि ह्याच्या OBC कॅटेगरीमधनं एवढा रँक ह्या इथे आलेला आहे. त्याच्या खाली तुम्हाला दिले युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट नंबर, म्हणजेच काय की तुमची जी पण होम युनिव्हर्सिटी आहे त्या होम युनिव्हर्सिटीमध्ये जेवढी पण त्या कॅटेगरीमधनं बिलॉंग करणारी मुलं आहेत. जर तुमची पुणे युनिव्हर्सिटी असेल तर पुणे युनिव्हर्सिटीमधनं जेवढे पण OBC कॅटेगरीमधनं मुलं आहेत तर त्यांच्यापैकी तुमचा किती रँक आला आहे, तर तो रँक तुम्हाला ह्याथे दिलेला असेल. तुमची इथे होम युनिव्हर्सिटी दिलेली असेल, त्याचे पुढे तुम्हाला ते तुमचा रँक ह्याथे दिलेला असेल. त्याच्यानंतर इन केस जर तुम्ही कुठली स्पेशल रिझर्वेशनमधनं बिलॉंग करत असाल, सपोज जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल तर तुमचा PWD कॅन्डिडेटचा किती स्टेट मेरिट नंबर आला आहे, तर तो नंबर तुम्हाला ह्याथे दिलेला असेल. ह्याचे तुम्हाला दिलं आहे PCM स्टेट PWD मेरिट नंबर, म्हणजे ओव्हरऑल स्टेटमधनं, ओव्हरऑल महाराष्ट्र स्टेटमधनं PWDमधून तुमचा किती रँक आला आहे, तर तो रँक तुम्हाला ह्याथे दिलेला असेल. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी PWD मेरिट नंबर की ओव्हरऑल युनिव्हर्सिटीमधनं तुमची जी पण होम युनिव्हर्सिटी असेल त्याच्यामध्ये तुमचा किती रँक आला आहे, तर तो तुम्हाला इथे दिलेला असेल PWDचा रँक. त्याच्यानंतर जर तुम्ही TFWSला अप्लाय केलं असेल, ट्युशन फीज वेव्हिअर स्कीमला जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर त्याच्यामधनं तुमचा किती मेरिट नंबर आला आहे, तर तो तुम्हाला दिलेला असेल. बघा इथे PCM TFWS मेरिट नंबर, तुमचा TFWSमध्ये किती रँक आला तर तो रँक तुम्हाला दिलेला आहे. त्याच्या पुढे तुमची इन्कम दिलेली आहे की तुम्ही एवढे इन्कम ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना सिलेक्ट केली होती, तर हे तुम्हाला रँक दिलेलं असेल. त्याच्यानंतर PCM ऑल इंडिया मेरिट नंबर, म्हणजेच काय की इन केस जर तुम्ही JEEमधनं अप्लाय केलं असेल तर जेवढ्या पण मुलांनी JEE थ्रू अप्लाय केलं आहे त्या मुलांमधनं तुमचा किती रँक आला आहे, तर तो रँक तुम्हाला ह्याथे दिलेला असेल. हा इकडे तुमचा रँक मेन्शन केला आहे, त्याच्या पुढे तुमची JEE मेन आणि त्याच्यानंतर तुमचे पर्सेंटाईल, हे तुमचे एवढे पर्सेंटाईलचे ते मेन्शन केलेलं आहे. आता इन केस जर तुम्ही लेडीज कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला ते लेडीजचा मेरिट नंबर पण मिळालेला असेल. लेडीज स्टेट जनरल मेरिट नंबर, लेडीज युनिव्हर्सिटी मेरिट नंबर, लेडीज कॅटेगरी मेरिट नंबर, म्हणजे तुमच्या लेडीज ह्याच्यामधनं म्हणजे मुलींमधनं तुमचा किती रँक आला आहे, तर ते तुम्हाला रँक्स त्या तिथे मेन्शन करून दिलेले असतील. आय होप सगळ्यात पहिले हे तुम्हाला रँक्सबद्दल समजलेलं असेल की प्रत्येक रँकची मिनिंग काय आहे. आता आपण समजून घेऊया की ह्याच्यामधनं कोणता रँक नक्की इम्पॉर्टंट आहे.
ठीक आहे, हे जे आपण आता रँक बघितलं ह्याच्यामध्ये कोणता रँक इम्पॉर्टंट आहे तर ते आपण बघूया. जो आपण सगळ्यात पहिला रँक बघितलाय PCM स्टेट जनरल मेरिट नंबर, याचा जो तुमचा रँक दिलेला आहे तर हा रँक तुमच्या ॲडमिशनसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल मग दादा हे खालचे रँक्स काय, हे खालचे रँक्स ॲडमिशनसाठी बघितले नाही का जात. सो बघा आत्तापर्यंत जे पण तुमच्या ॲडमिशनसाठी बघितलं जाणार आहे ते तुमच्या स्टेट जनरल मेरिट नंबर बघितलं जाणार आहे. जर तुम्ही आपली कट ऑफ लिस्ट पण चेक केली, ज्या कट ऑफ लिस्टमधनं तुम्ही कॉलेजच्या कट ऑफ करता की ह्याच्यामध्ये ह्या ब्रांचचा काय कट ऑफ आहे, ह्या कॉलेजचा त्या ब्रांचचा काय कट ऑफ आहे, जे तुम्ही कट ऑफ बघता त्या कट ऑफ लिस्टमध्ये पण जर तुम्ही बघितलं, ह्या मी एक्झाम्पल म्हणून VGTIची कट ऑफ लिस्ट ह्याची ओपन केली आहे. जर आपण इथे बघितलं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच, ह्या इथे जे पण तुम्हाला वरती रँक्स दिलेत ना, खाली तुम्हाला पर्सेंटेज दिलेत राईट, हे तुम्हाला माहितीच असेल. बट जे पण वरती तुम्हाला रँक्स दिलेत हे सगळे तुमचे स्टेट जनरल मेरिट नंबर आहेत. आता तुम्ही म्हणाल की दादा ठीक आहे, तू इथे ओपन कॅटेगरीचं सांगतोय म्हणून स्टेट जनरल मेरिट नंबर, ह्या इथे तर SCचा दिला असेल ना, नाही. ह्या इथे पण SC कॅटेगरीचे इथे पण जे तुम्हाला कट ऑफ दिले पर्सेंटेज वाईज कट ऑफ तुम्हाला दिले, बट त्याच्यावरती हा जो तुमचा रँक दिलाय हा पण स्टेट जनरल मेरिट नंबर होता. म्हणजेच काय की लास्ट इयरला SC कॅटेगरीसाठी एवढ्या रँकला ॲडमिशन क्लोज झाली आहे, एवढ्या स्टेट जनरल मेरिट नंबरला ॲडमिशन हे क्लोज झालेले आहेत कॅप राऊंड 1 मध्ये. तर हे सगळे जेवढे पण रँक्स तुम्हाला दिलेले आहेत हे सगळे तुमचे स्टेट जनरल मेरिट नंबर आहेत, कॅटेगरी वाईज मेरिट नंबर नाही आहेत, स्टेट जनरल मेरिट नंबर आहेत. तुम्ही कुठल्याही कॉलेजचा बघू शकता कट ऑफ, जे सगळे तुमचे ह्या इथे स्टेट जनरल मेरिट नंबर मेन्शन करून दिलेले असतात. सो त्याच्यामुळे एक तुम्हाला लक्षात आलं असेल की जे पण तुमचे इम्पॉर्टंट रँक आहेत हे तुमची स्टेट जनरल मेरिट नंबर आहे. खालचे रँक एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत, खालचे रँक तुम्ही एवढं हे बघू नका की बाबा मला OBC मध्ये एवढा रँक आलाय म्हणजे मला चांगलं कॉलेज मिळू शकतं, तर तसं करू नका. जो पण तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर आहे हा तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. आता जर तुम्ही पुढे जाऊन कॉलेजची रिसर्च वगैरे कराल तर ते रिसर्च करताना पण तुम्ही कट ऑफ पर्सेंटेज वाईज कट ऑफ तुम्ही बघताय, बट त्यासोबत जे पण तुम्ही रँक बघाल हे तुम्हाला स्टेट जनरल मेरिट नंबरच्या अकॉर्डिंग तुम्हाला बघायचं आहे की बाबा माझा स्टेट जनरल मेरिट नंबर एवढा आहे तर मला त्याच्या अकॉर्डिंग ह्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळतं आहे का, तर तसं तुम्हाला हे ते ॲनालाइज करायचं आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला समजलेलं असेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दादा हे नक्की खालती कुठले रँक दिलेले आहेत. तर बघा जर तुम्ही MSc PCM ग्रुपची एक्झाम दिली असेल तर तुम्हाला हे वरचेच रँक आहे ते चेक करायचे आहेत. ह्या वरचेच रँक थ्रू जे पण तुम्हाला स्टेट जनरल मेरिट नंबर दिला आहे त्या अकॉर्डिंग तुम्हाला कॉलेजची रिसर्च करायला सुरुवात करायची. आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल की ह्या PDF मध्ये ह्या नक्की प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला काय काय डिटेल्स प्रोव्हाइड केलेले असतात. आता भरपूर मुलांचा असा प्रश्न आहे की दादा मी आता TFWSला ॲप्लिकेशन फॉर्म भरताना अप्लाय नव्हतं केलं, बट आता मी ग्रीव्हन्सेसच्या टाईम पिरियडमध्ये अप्लाय करू शकतो का, तर हो तुम्ही अप्लाय करू शकता. ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमची काही पण मिस्टेक झाली असेल ही सगळी तुम्ही करेक्ट करू शकता ग्रीव्हन्सेसच्या टाईम पिरियडमध्ये. आजपासून तुमचा ग्रीव्हन्सेसचा टाईम पिरियड सुरू झालेला आहे. 20, 21 आणि 22 हे तुम्हाला 3 दिवस दिलेत. ह्या 3 दिवसांमध्ये जे पण तुमचे मिस्टेक्स असतील हे तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता. आता बऱ्याच मुलांचा असा पण प्रश्न असतो की दादा मी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना मी रिसिप्ट अपलोड केली होती, बट आता माझ्याकडे त्या कॅटेगरीच्या डॉक्युमेंटचे ओरिजिनल सर्टिफिकेट हे आलेलं आहे, तर ते मी आता ओरिजिनल सर्टिफिकेट अपलोड करू शकतो का, तर हो तुम्ही करू शकता. जरी पण तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल, आता जर तुम्ही त्या कॅटेगरीची रिसिप्ट अपलोड केली असेल आणि आता तुमच्याकडे त्याचं ओरिजिनल सर्टिफिकेट आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट आहे, तर ते तुम्ही अपलोड करू शकता ग्रीव्हन्सेस रेज करून. आता ग्रीव्हन्सेस कोणाला रेज करायचं आहे, तर बघा जर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं असेल तर तुम्हाला ग्रीव्हन्सेस ऑनलाईन रेज करायचा आहे, ऑनलाईनच तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायचं आहे. बट इन केस जर तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन केलं असेल, तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी केलं असेल ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगच्या वेळेस, तर त्या केसमध्ये आत्ताही तुम्हाला जवळपासच्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन जे पण तुमचे ग्रीव्हन्सेस आहेत हे तुम्हाला रेज करायचं आहे, जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि त्या तिकडे तुमचा सगळा फॉर्म आहे तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर हे तुम्हाला खाली इन्स्ट्रक्शनमध्ये पण दिलेलं आहे, तुम्ही हे इन्स्ट्रक्शन पण रीड करू शकता. तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सगळे तुम्हाला इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेले आहेत. सो हे तुम्ही सगळे इथे इन्स्ट्रक्शन रीड करू शकता. आता ह्या इथे पण दिलेलं आहे की ऑल एलिजिबल कॅन्डिडेट हू हॅव सबमिटेड द ॲप्लिकेशन फॉर्म ऑन ऑर बिफोर 14 जुलै अप टू 5 PM आर कन्सिडर फॉर दी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. म्हणजे त्यांनी पण 14 जुलै संध्याकाळी 5 वाजेच्या आधी त्यांनी फॉर्म भरलेला आहे, ते सगळे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये कन्सिडर केलेले आहेत. ठीक आहे, सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा गॉट इट, आणि नक्की तुमचा किती रँक आला तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. पर्सेंटाईल आणि रँक दोन्हीही सांगा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला किती पर्सेंटाईलवर किती रँक हे मिळालेले आहेत. प्लस त्यासोबत जर तुम्हाला पुढची कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. प्लस त्यासोबत जर तुम्हाला कट ऑफ लिस्ट वगैरे डाउनलोड करायची असेल, मेरिट लिस्ट डाउनलोड करायची असेल तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट यूज करू शकता. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड डे.